सटकने निदान आणि कैसा कारण माय तुझी होती पोटापाशी हरी वे मुखात मोठा पातते करिता भूमी आहे पुसता काके उत्तर देता घोषित तो अनेक यातना जन करविला एका जनार्दनी सांगत आले बोलले 10 वर्षाकडे बोलताची काही मुख्यता चिंता त्या आणि मालिका एका संशोधनामध्ये राष्ट्रपतींना पाठवणाऱ्या प्राथमिक प्रवचन मालिका या वर्षीच्या अखेरच्या सत्राला प्रारंभ करतो. हरिपाठामध्ये नाथ महाराजांनी नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे आणि हे नाम महात्म्य सांगत असताना अन्वय आणि व्यतिरेक या दोन रूपानं नाथ महाराज बोलतात. त्याच्यातल्या अन्वयातून बोलत असताना नाथ महाराजांनी जी भूमिका सांगितली की आपण नाम प्रवृत्त व्हावं याच्याकरता सांगितले. एका जनार्दनी आयुष्य किती झाले हरिनाम सेविले त्याची धन्य. नाम प्रवृत्ती करता नाथ महाराज बोलतात आणि व्यतिरेकाची जी भूमिका नाथ महाराज प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात ती नामा व्यतिरिक्त अन्य साधनांमधून आपली निवृत्ती व्हावी याच्याकरता. अन्वयानं सांगणं प्रवृत्ती करता असतं, व्यतिरेकानं सांगणं हे ज्याच्यात प्रवृत्ती व्हायला पाहिजे तर व्यतिरिक्त साधनांमधल्या निवृत्ती करता असतं. याकरता म्हणून ती निवृत्ती व्हावी याच्याकरता नाथ महाराज बोलतात प्रतिवीण पशु कशासी वाढला सटवीने नेला नाही कैसा. हे नाथ महाराजांचं बोलणं. त्या संबंधातली भाषा ते शब्द पशु या शब्दाचा कसा विचार करता येईल याचा थोडासा विचार आपण काल करून आलो. पशु हा शब्द जसा हीन प्राण्याकरता वापरला जातो आणि पशुचं पशुत्व कशामध्ये मानायचं याचा थोडासा विचार काल आपण करून आलो. निर्वाचारा भांबावे पशु असं ज्ञानोबारांनी दृष्टांतातून केलेलं पशुचं लक्षण विषयाकडे प्रवृत्त झालेल्या कोणत्याही जीवाला लावता येऊ शकतं. जो विषयासक्त आहे, विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही असं ज्याला वाटतं त्याच्या संबंधानं पशु ही संकल्पना आपल्याला वापरता येऊ शकते असा विचार काल आपण बोलून आलो. आपल्याकडे महादेवाचं एक नाव आहे नेपाळच्या, त्याला पशुपतीनाथ असं म्हणतात. तिथला पशुपती हा शब्द कशा करता वापरला गेला. थोडस आपण शैव दर्शनाचा विचार केला तर शैव दर्शनामध्ये जी वेगवेगळी शाखा वेगवेगळ्या विचार शाखा आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये वीरशैव वेगळं, नकुलिश पाशुपत वेगळं, अकुलिश पाशुपत वेगळं, काश्मीर शैव वेगळं हे जसं सांगितलं जातं. या सगळ्या शैव दर्शनामध्ये पशु हा शब्द जीवाकरता वापरला गेला. पशु म्हणजे जीव आणि पशुचा पती म्हणजे ईश्वर किंवा परमात्मा असा पशुपती असा आपल्याला विचार करता येतो. आणि नाथ हा शब्द जो वापरला गेला तो ईश्वराचाही ईश्वर या अर्थाने वापरला गेला. पशु म्हणजे जीव, त्याचं नियमन करणारा मायाजन्य ईश्वर हा पती आणि त्या पतीचा नाथ म्हणजे केवळ परब्रह्म असणारं तत्व. या अर्थानं पशुपतीनाथ अशा शब्दाचा आपल्याला पुढे विग्रह करता येऊ शकतो. पण याच्यामध्ये वापरलेला पशु शब्द हा फक्त जीवाकरता काश्मीर किंवा सगळ्या शैव दर्शनामध्ये वापरलेला आहे. पशु म्हणजे कोण? जीव. जीव म्हणजे कोण? हे पुन्हा तेच आहे. आपण कालच बोलून आलो आपण की विषय ओढी भुलले जीव. कोण जीव आहे बाबा? जे विषयानं भुललेले असतात त्यांना जीव म्हणतात. म्हणूनच त्याला पशु म्हणायचं असा एक विचार आपल्याला शैव दर्शनाच्या अनुषंगाने पाहता येतो. असा जो कोणी जीव आहे त्याला नाथ महाराज म्हणतात तो भक्ती करत नसेल तर त्याच्यामध्ये आणि त्याच्या मनुष्येतर प्राण्यामध्ये कोणतंही अंतर नाही, तो पशु ठरतो. आता पशु ठरतो एवढं बोलून नाथ महाराज थांबले असते तरी काही वाटलं नसतं. पुढे नाथ महाराजांनी आणखीन एक शिवी दिली ज्याचा विचार आपल्याला काल करायचा होता. काय माय गेली होती भूतापाशी असं नाथ महाराजांनी म्हटलंय. आता काय माय गेली होती भूतापाशी नाम नाही मुखासी आले मुढा. तुझ्या मुखाला नाम येत नाही, तुझी माय काय भूतापाशी गेल्यामुळे तुझा जन्म झाला का अशी शिवी नाथ महाराजांना त्याच्यामध्ये द्यायची. काय त्यांच्या शिवीवरही प्रवचन करतायत.
काय ताकद असेल शिवीमध्ये की शिवीवर सुद्धा प्रवचन होतं. संतांची शिवी सुद्धा देवाला ओवी सारखी लागते आणि आपण ओवी म्हणली तरी ती देवाला शिवी सारखी लागते. असा फरक पडतो. काय माय गेली होती भूतापाशी असं नाथ महाराज म्हणतात. कशा करता ही शिवे? अगदी थोडक्या शब्दामध्ये त्याचा विचार सांगून जातो मी आपल्याला. ही शिवी देण्यामध्ये नाथ महाराजांना काही फार आनंदही असं नाही, किंवा भक्तिवीण पशु कशाशी वाढला असं नाथ महाराज म्हणतात तेव्हा तो पशु म्हणतात सामान्य जीवाला. त्याच्यामध्ये नाथ महाराजांना काय फार आनंद होतो असं नाही. शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज हे बोलून दाखवतात, एका जनार्दनी सांगत आहे तोंडे आहा वाचा रडे. मला बोलताना याचा आनंद नाही. आहा वाचा रडे बोलताची हे मला बोलताना काही फार आनंद होत नाही. मी दुःखानच बोलतो आहे. मग काय माय गेली होती भूतापाशी असं नाथ महाराजांना म्हणायचं कारण काय आहे? त्याचं एक तात्विक कारण आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. हे पशु म्हणण्यात एकदम आईकडे जाण्याचं कारण काय? पशु म्हणलं ना, काय बाबा भक्तिवेळ पशु कशाशी वाढला? सटवे या मेला का नाही बाबा आधी? सटवेने याला नेला का नाही? कशासाठी हा वाढला? भक्ती न करता कशा करता जिवंत राहिला? असं म्हणून नाथ महाराज थांबले नाहीत. एकदम आईवर त्यांनी शिवी दिली. कशा करता असं केलं असेल? याच्या मागचं एक तात्विक कारण मी आपल्याला थोडस सांगतो. काय असतं? विचार आणि पुढे निर्माण झालेली दृश्य परिस्थिती. ऐका, आपल्या अंतःकरणातला विचार आणि प्राप्त झालेली दृश्य परिस्थिती या दोन्हीची संगती ज्या वेळेला माणसाला लावता येत नसते तेव्हा मनुष्य कारण शोधाकडे प्रवृत्त होत असतो. माणूस कारणाचा शोध का घेतो? आणि जेव्हा कारणाचा शोध घेण्याचा तो प्रयत्न करतो त्यावेळेला तो शोध पूर्णत्वाला जातो असं नाही, ते अनुमान असतं. ते लक्षात घ्या. दोन गोष्टी मी आपल्याला सांगतोय. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या ठिकाणी प्राप्त झालेला विचार आणि समोर दिसणारी परिस्थिती याची संगती जेव्हा आपल्याला विचारानं लावता येत नाही त्यावेळेला मनुष्य कारणाचा शोध घ्यायला प्रवृत्त होतो. समोर दिसणारी परिस्थिती आणि आपला विचार हे एक जर असतील तर मनुष्य कारणाकडे प्रवृत्त होत नाही. आपल्याला एखादं कार्य करायचं आहे. आपण कार्य करण्याकरता पुष्कळ प्रयत्न केले. आपल्याला कार्य करण्याचा जो विचार आहे तो विचारही अगदी उपयुक्त आहे. त्याच्याकरता केले गेलेले प्रयत्न अगदी व्यवस्थित आहे. पण तरी सुद्धा कार्य संपन्न होत नाही. अपयश पदरात पडलं. आता अपयश पदरात पडल्यानंतर मनुष्य काय करेल? आपण प्रयत्न केले, फल मिळायला पाहिजे, मिळालं का? नाही मिळालं. मग मनुष्य कारणाचा शोध घ्यायला लागतो. कारणाच्या शोधाची प्रवृत्ती ही विचार आणि दृश्य परिस्थिती याच्या विसंगतीतून निर्माण होत असते. कोणीही कारणाकडे एकदम जात नाही. निर्माण झालेली परिस्थिती याचं कारण काय असावं असा विचार तत्वज्ञ सोडले तर दुसरं कोणीही करत नाही. कोहम कथमिदम जातम कोवै कर्तास्य विद्यते उपादान किमस्तिह विचार्य स्वयंविदृशः असं आचार्यांनी अपरोक्षानुभूतीमध्ये म्हटलंय. आपल्या विचाराचे विषय काय असावे? कोहम, मी कोण आहे हा विचार आपल्या विचाराचा विषय असावा. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानावर बोलून दाखवतात. मी कोण आहे हा विचार करा. अजून काय विचार करा? कथम इदम जातम, इदम कथम जातम, हे सगळं जे डोळ्याला दिसत आहे ते कुठून निर्माण झालं? कारणाचा शोध घ्या. कोवै कर्तास्य विद्यते, याचा कर्ता कोण आहे? उपादान किमस्तिह, या सगळ्याचं उपादान कारण कोण आहे? काय आहे? विचार स्वयंविदृशः, माणसाने याचा विचार केला पाहिजे. हे तत्वज्ञाकरता आणि साधकाकरता बरोबर आहे. दृश्य जगत आहे ना, त्याचा शोध घ्या कारणाचा. कुठून निर्माण झालं? जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. शोध घ्या कारणाचा. कुठून निर्माण झालं? जन्माद्यस्य तोन्मयादितरतश्चार्थेश्वर विज्ञस्वराट तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूर्यः तेजो वारिमृतां यथा विनिमयो यत्तद्विसर्गो मृषा
धामना स्वेन सदा निरस्तपूर्वकम सत्यम परम धीमहि. भागवतातला पहिला श्लोक आहे, पहिल्या स्कंदाचा पहिला श्लोक. त्याच्यामध्ये सांगितलं जन्माद्यस्य यतो यतः. ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा दुसरं सूत्र आलं, अथातो ब्रह्म जिज्ञासा जन्माद्यस्य यतः. याच्यापासून हे सगळं जन्माला वगैरे आलं. जन्मादी अस्य यतः. हे जे सगळं जन्माला आलेलं आहे ते कुठून जन्माला आलं? डोळ्याला दिसतं ना, दृश्य जगत आहे. साधन त्याचा विचार करत असताना हे कसं जन्माला येतं याचा विचार करूनही ज्या वेळेला त्याला हे कळत नाही त्यावेळेला तो कारणाचा शोध घेतो. म्हणून आचार्यांना त्याचं कारण सांगावं लागलं. जन्माद्यस्य यतः, कारणाचा मी उल्लेख नाही, याच्यापासून हे सगळं जन्माला आलं. असं झालं ना. जन्माद्यस्य यतः म्हणजे काय झालं? बहुव्रीही समास झाला. ज्याच्यापासून हे सगळं जन्माला आलं म्हणजे कोण आहे? मग आचार्यांनी खाली भाष्यामध्ये यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म. कारणाचा शोध घेतला. दृश्य जगत आता याची संगती आम्हाला लावता येत नाही. का लावता येत नाही? आचार्यांनी म्हणून जन्मादि अस्य, अस्य या पदावर व्याख्यान करताना आचार्यांनी भाष्यामध्ये या जगताचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. जगत कसं आहे आम्हाला कळत नाही. आमचा दृश्य असणारा पदार्थ आणि आमचे विचार याची विसंगती माणसाला कारण शोधाकडे प्रवृत्त करते असं माझं विधान आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, डोळ्यासमोर दिसणारी घटना आणि आमचे विचार यांची विसंगती आम्हाला कारण शोधाकडे प्रवृत्त करते. मग आचार्यांनी या जगताच्या संबंधानं भूमिका सांगताना सांगितलं, अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृसंयुक्तस्य प्रतिनियत देशकाल निमित्त क्रियाफलाश्रयस्य. पुढे बोलताना आचार्यांनी सांगितलं, मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य जन्मस्थितिभंगम यतः सर्वज्ञात सर्वशक्तेः तत्कारणात् तद्ब्रह्म. आचार्यांनी त्याचं कारण आपल्याला शोधून दिलं. बघा, हे कारण म्हणजे ब्रह्म आहे. कशाचं कारण? मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. आचार्यांनी वापरलेला शब्द काय भाषातल्या? मनानं आम्ही ज्याचं चिंतनही करू शकत नाही असं काय आहे? अस्य जगतः. हे जग आहे. या जगताचं चिंतन आम्ही करू शकत नाही आणि दृश्य रूपानं मात्र हे वैविध्य दिसत आहे. मग ज्याचा विचार आम्ही करू शकत नाही आणि दृश्य रूपाने ज्याचा आम्हाला अनुभव आहे याची संगती लावता येत नसेल ना, मनुष्य कारणाकडे प्रवृत्त होतो. हे मी सिद्धांत कशा करता सांगितला? नाथ महाराजांनी काय माय गेली होती भूतापाशी असं का म्हणलं याचा शोध घ्यायचा. आईवर जायचं काय कारण आहे नाथ महाराजांना? एवढ्या तेवढ्या क्षुल्लक गोष्टीवर आईवरून का शिवी द्यायची? माणसं म्हणतात एवढं झालं आईवरून काय शिव्या देतात, आई बहिणीवरून काय, तुम्हाला आई नाही तुम्हाला बहीण नाही, असं नाही तसं नाही. मग नाथ महाराजांना नाही का? साधी भूमिका आहे. भक्ती केली नाही, ठीक आहे. भक्ती केली, पशु कशाशी वाढला, पशु म्हणाला मान्य आहे, आधीच का केला नाही मान्य. एकदम आईवर शिवी देण्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणून मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपला विचार, प्राप्त विचार आणि प्राप्त दृश्य पदार्थ याच्यातली विसंगती कशी आहे त्याच्याने मनुष्य कारणाचा शोध घ्यायला लागतो ना. मग नाथ महाराज विचार करतात, प्राप्त काय परिस्थिती आहे? इतकं सोपं साधन, राम एवढंच म्हणायचंय. इतकं सोपं साधन, इतकं सुलभ साधन, इतकं सहजतेनं प्राप्त झालेलं साधन, आईतं मिळालेलं साधन, हे सगळी प्राप्त परिस्थिती आहे. आणि दृश्य परिस्थिती काय आहे? इतकं सगळं सोपं असूनही माणूस का नाम घेत नाही? विसंगती आली. प्राप्त परिस्थिती सहज नाम घेण्यासारखी आहे आणि दृश्य परिस्थिती तरी मनुष्य नाम घेत नाहीये. याची संगती लावता येत नाही ना. मग नाथ महाराज म्हणतात, मग बहुतेक याचं मूळच खराब असेल. कारणाचा शोध. आई म्हणून शिवी नाही, हा नाथ महाराजांनी घेतलेल्या कारणाचा शोध हे लक्षात घ्या. प्राप्त परिस्थिती आणि दृश्य परिस्थिती याच्यातल्या विसंगतीमुळे मनुष्य जर कारणाचा शोध घेत असेल तर प्राप्त परिस्थिती अतिशय सोपं नाम, संतांनी दिलेलं,
जीवनाचं कल्याण करणारं, फक्त उच्चार करायचा आहे, बाकी कष्ट कोणतेही नाहीत. संतांनी आयतं हातात आणून दिलेलं आहे. इतकी सगळी सुलभता आणि सहजता असताना सुद्धा मनुष्य भगवान नामाचा त्याग करतो, विषयाकडे प्रवृत्त होतो. ज्या अर्थी असं होत असेल त्या अर्थी नाथ महाराज म्हणतात बहुतेक याचं कारणच तसं असेल. म्हणून नाथ महाराजांनी हे म्हटलंय की ज्या अर्थी असं होत आहे त्या अर्थी काय माय गेली होती भूतापाशी, म्हणजे याचं मूळच कुठेतरी खराब असलं पाहिजे, कारण कुठेतरी. म्हणून मी दुसरा विचार आपल्याला बोललो, हे अनुमान असतं. न्यायशास्त्रामध्ये अनुमानाचे 3 प्रकार आहेत. सांख्यिकी सुद्धा याचा विचार केला. 3 प्रकार अनुमानाचे असतात. पूर्ववत अनुमान, शेषवत अनुमान आणि सामान्यतो दृष्ट अनुमान. अनुमानाचे 3 प्रकार आहेत. कोणते 3 प्रकार, कसा विचार करायचा? पूर्ववत म्हणजे काय, शेषवत म्हणजे काय, पूर्व काय राहतं, शेष काय असतं, आणि सामान्यतो दृष्ट अनुमान कोणतं? साधं बोलतो. कार्यावरून कारणाचं अनुमान केलं गेलं की ते पूर्ववत, कारणावरून कार्याचं अनुमान केलं गेलं की ते शेषवत. आणि ही दोन्ही अनुमानं जिथं लागत नाही तिथं जे अनुमान करावं लागतं त्याला सामान्यत्व दृष्ट अनुमान म्हणतात. या कार्यात कारणम अनुमीयते तत्पूर्ववत, या कारणात कार्यम अनुमीयते तत्शेषवत. पूर्ववत अनुमान म्हणजे काय आणि शेषवत? आपल्याकडे कार्य उपलब्ध झालंय पण कारण उपलब्ध झालं नाही. मग कारणाचा अनुमान करा. अनुमान करण्या वाचून दुसरा पर्याय राहत नाही आपल्या हातामध्ये. कार्य उपलब्ध आहे, कारण कळलं नाही. उदाहरण त्याला असं दिलं जातं की आपल्या गावात पाऊस पडला नाही, आपल्या गावात पाऊस पडला नाही पण आपल्या गावातून वाहणाऱ्या नदीला मात्र पूर आला. आपल्या गावात पाऊस पडला नाही पण गावातून जी नदी वाहते त्या नदीला मात्र दुथडी भरून पाणी आहे. ती नदी पूर आला, त्या नदीला गावात, त्या नदीचं पाणी गावात आलं. माणूस काय विचार करेल, नाही आपल्याकडे पाऊसच पडला नाही, नदीला का पूर आला? नदीला पूर येणं हे कार्य आहे, त्याचं कारण आहे पाऊस, पण तो तर गावात पडला नाही. म्हणजे कार्य डोळ्याला दिसत आहे पण कारणाची अनुपलब्धी असेल. मनुष्य काय विचार करेल, कारणाचं अनुमान करेल की बाबा आपल्या गावात जरी पाऊस पडला नसला तरी ही नदी ज्या प्रांतातून वाहत आलेली आहे तिथे कुठेतरी पाऊस पडला असला पाहिजे, कारण कारणाशिवाय कार्य घडतच नाही. मग याच्याकरता मनुष्य दृश्य कार्यावरून कारणाचं अनुमान करतो, याला पूर्ववत अनुमान असं म्हणतात. काही वेळेला शेषवत म्हणजे कारण उपलब्ध असतं पण कार्य घडलेलं नसतं, तेव्हा कार्य घडेल असं अनुमान केलं जातं, त्याला शेषवत अनुमान असं म्हणतात. यात कारणात कार्यम अनुमीयते, कार्याचं अनुमान केलं जातं. काय कार्याचं अनुमान? आकाशामध्ये ढग दाटून आले, काळे भोर ढग आहे, वारा बंद झालेला आहे, हवेमध्ये खूप उकाडा आहे. मनुष्य काय म्हणेल, आता पाऊस पडेल. कार्याचं अनुमान केलं गेलं. आणि ही दोन्ही अनुमानं जिथं लागत नाही तिथं तिसरं अनुमान करावं लागतं. म्हणजे काय, प्रत्येक वेळेला कार्यावरून कारणाचं करावं लागतं, कारणावरून कार्याचं करावं लागतं असं बंधन नाही. काही वेळेला असं अनुमान सामान्य रूपानं केलं जातं. साधी गोष्ट आहे, सकाळी मी नोकरीला जाताना किंवा शेतात जाताना एक मनुष्य त्याच्या घराच्या बाहेर दात घासत बसलेला मला दिसला. दिलेलंच उदाहरण आहे. एक मी सकाळी बाहेर पडलो त्यावेळेला एक मनुष्य त्याच्या दारात दात घासत उभा होता. दुपारच्या वेळेला मी परत येताना तो मनुष्य बाजारपेठेत कुठेतरी दिसला. माणूस काय म्हणतो, याचा अर्थ मधल्या वेळात हा आंघोळ बिंघोळ करून बाजारात आलेला असला पाहिजे. हे अनुमान कारणावरून का कार्यावरून? असं काही नसतं, हे किरकोळ आहे. याचा विचार एवढा करू नका कपाळावर आठ्या घालून. सामान्य सामान्य अनुमान आहे. अरे ज्या अर्थी कार्य घडलेलं आहे त्याचा अर्थ कुठेतरी कारण असलं पाहिजे. मग त्या दरम्यान कुठेतरी तो कारण आंघोळ बिंघोळ करून कपडे बदलून हा बाजारपेठेत आलेला असला पाहिजे. दरम्यानच्या काळात हा इथं नाहीतर तिथं दिसला, तिथं कसं दिसला, आणि तिथून इथं आला म्हणून दिसला. एवढं काय त्याच्यामध्ये, याला सामान्यत्व दृष्ट अनुमान असं.
आता या 3 अनुमानाचा विचार करताना बाकीची अनुमान मला सांगायची नाही, पण दृश्य पद्धत परिस्थितीमध्ये नाम इतकं सोपं असताना माणसाला ते घ्यावं वाटत नाही. का वाटत नाही? कारण काही प्रवृत्ती माणसाला संस्कारानं प्राप्त होत असतात, काही प्रवृत्ती माणसाला जन्मजात प्राप्त होत असतात आणि काही प्रवृत्ती माणसाला प्रयत्नपूर्वक प्राप्त करून घ्याव्या लागत असतात. 3 पद्धतीने आपण याचा विचार करा. काही प्रवृत्ती अशा असतात त्या जन्मजात प्राप्त होतात. आपण म्हणतो ना, माशाच्या मुलाला कोणं पोहायला शिकवावं लागतं का, असं म्हणतो की नाही आपण? किंवा आपल्याकडे एक म्हण आहे बघा मराठीमध्ये, गवळ्याचं पोर रडलं तरी सुरात रडतं. कुठून आलं हे सूर? गवळ्याचं पोर आहे म्हणजे ते सुरातच रडणार. आपण आणि ते गुणसूत्रच तशी असतात, जेनेटिक्स आहे ना, त्याच्या ते रक्तातूनच आलेलं असतं. काही प्रवृत्ती अशा असतात ज्या संस्काराने प्राप्त होतात. लहानपणापासून तसे संस्कार त्याच्यावर केले जातात, तसे संस्कार त्याच्यावर केले जातात आणि ते संस्कार करत 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 ते मुलं आपोआप तिकडे जातात. गवयाचं असो नाही गंधर्वाचं असो, कोणतंही पोर सुरात रडत नाही. खरंच जर बोलायचं, कशात खोटं बोलायचं? गंमत ठीक आहे, एक गवयाचं पोर सुरात रडलं म्हणणं ठीक आहे, पण रडतं का? कोणतं पोरग सुरात रडतं? कोणतंच रडत नसतं. पण तो गवई हळूहळू त्याला जवळ बसवतो, सा लावायला सांगतो, मग रे लावायला सांगतो, मग स्वर व्यवस्थित करून घेतो, मग रागदारी शिकवतो, मग तो गायब होतो. कशाने झाला? संस्काराने ही प्रवृत्ती निर्माण झाली, संस्काराने. आणि काही वेळेला प्रयत्नपूर्वक तशी प्रवृत्ती प्राप्त करून घ्यावी लागते. मी आपल्याला उदाहरण सांगतो, दोन्हीची उदाहरण सांगतो. प्रल्हादाच्या ठिकाणी असं काय केलं होतं म्हणून त्याला भगवंताची गोडी लागली? काहीच नाही. प्रल्हादाच्या ठिकाणी बघितलं तर कुठून आलं ते? काहीच नाही. गुणसूत्रातून आलं, त्याच्या आईकडून आलं, ते वडिलांकडून नाही, आईकडून आलं, कयाधूकडून आलं. कयाधूच्या पोटामध्ये प्रल्हादाचा गर्भ असताना नारदांनी केलेला उपदेश त्या गर्भाने ऐकला की ज्याच्यामुळे त्या प्रल्हादाला नाम घ्यावं वाटलं, नामचिंतनात भगवत चिंतनात रमावं वाटलं. काही अगदी दुसरं उदाहरण बघायचं झालं तर ध्रुवाला काय करावं लागलं? त्याला भगवत प्राप्ती झाली ती काही जन्मजात त्याच्या वडिलांकडून आली का? नाही. नारदांनी उपदेश केल्यामुळे ध्रुवाला तप करावं लागलं आणि प्रयत्नपूर्वक भगवत प्राप्ती करून घ्यावी लागली. काही वेळेला जन्मजात असतं, काही वेळेला संस्कारजन्य असतं आणि काही वेळेला प्रयत्नजन्य असतं. सगळंच आम्हाला सहज मिळतं असं नाही. लक्षात घ्या. थोडस आणखी स्पष्ट करायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की काही गोष्टी सहज साध्य असतात, काही गोष्टी प्रारब्ध साध्य असतात, काही गोष्टी अधिकार साध्य असतात आणि काही गोष्टी कृपा साध्य असतात. आपण 4 प्रकार करू त्याचे. काही काही गोष्टी सहज साध्य आहेत. आम्ही जन्माला येतानाच कर्म घेऊन आलोय. आम्ही जन्माला आल्यानंतर आम्हाला रडायला कोणीही शिकवलेलं नाही. रडायला कोणी शिकवलं का? असं रडायचं असतं. तोंड इथं वाकडे करा, इथं हात वर करा, तिथं दात दाखवा, हे शिकवलंय का कोणी रडताना? आम्हाला हसायला कोणी शिकवलं का? नाही ना शिकवलं. लहान मुल पलंगावर झोपलेलं असतं, भूक लागली की रडतं, पोट भरलं की हसतं. त्याला हसायला कोणी शिकवलं? रडायला कोणी शिकवलं? असं कोणी शिकवत नाही. कर्म आम्हाला प्राप्त होतं ते आम्हाला जन्मजात प्राप्त. सहजम कर्म कौंतेय. गीता काय बोलते? सहजम शब्द आहे. सहज म्हणजे काय? आचार्याने या सहज शब्दावर भाष्य करताना गीता भाष्यात सहज शब्दाचा अर्थ दिला. सहज म्हणजे काय? जन्मना एवं उत्पन्नम सहजम. आचार्याने भाष्यामध्ये सहज शब्दाचा अर्थ सांगितला. जे जन्मासह आपल्याला प्राप्त होत असतं त्याला सहज म्हणतात. कर्म आम्हाला जन्माबरोबर प्राप्त झालं. आम्हाला हात हलवायला कोणी शिकवलं नाही, पाय कोणी शिकवलं नाही, हसायला रडायला कोणी शिकवलेलं नाही. जन्माबरोबर प्राप्त होतं. काही गोष्टी सहज साध्य असतात, काही प्रारब्धाने मिळतात. प्रयत्न साध्य म्हणा काही असतात, प्रयत्नाने मिळतात. आम्हाला गावामध्ये मान मिळवायचा आहे,
जागेवर बसून राहून मान कसा मिळेल? सत्कर्म करावं लागेल, परोपकार करावे लागतील, गावाच्या मदतीला यावं लागेल, रात्र बेरात्र न पाहता गावावर उपकार करावे लागतील, मग गावामध्ये मान मान्यता प्रतिष्ठा मिळेल. अन्न मिळवायचंय, जागेवर बसून मिळत नाही. महिनाभर नोकरी करा तेव्हा पगार मिळेल. प्रयत्न साध्य आहे. काही गोष्टी अधिकार साध्य असतात. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती अधिकार साध्य आहे. ब्रह्मज्ञान आम्हाला सहज मिळत नाही, त्याच्याकरता आम्हाला आमचा अधिकार सिद्ध करावा लागेल. आणि काही गोष्टी कृपा साध्य असतात. मी हे सगळं कशा करता सांगितलं? आपला मुद्दा असा चाललाय की नाथ महाराजांनी आईवरून शील द्यायचं कारण काय? काय माय गेली होती भूतापाशी? कशा करता बाबा असं म्हणतात? कारण याच्या मुखामध्ये इतकं सगळं करूनही नाम येत नाही. सहज आहे तरी हा घेत नाही, सोपं आहे तरी हा घेत नाही, संतांनी आईला आणून दिलंय तरी हा घेत नाही, याच्यामध्ये जीवनाचं कल्याण आहे तरी हा घेत नाही. पण एवढंच नाही, घेत नाही ठीक आहे, याच्या गुणसूत्रातून आलं नाही, कळलं. आम्ही याला 1000दा घे म्हणून सांगतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, 2-2दा सांगतोय आम्ही, वारंवार सांगतो आहोत आम्ही. एकदा नाही, 2दा नाही, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. अनवरत याला आम्ही सांगत आलेलो आहोत. ईश्वरनिष्ठ सांगत आलेले की नामस्मरण करत जा, नामस्मरण करत जा, करत जा, करत जा. नाहीतर ज्ञानोबांना तरी विरुक्ती करण्याचं कारण काय? याच नाथ महाराजांच्या हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगामध्ये नाथ महाराज बोलले, हरी बोला, हरी बोला, नाहीतरी अबोला, व्यर्थ गडबडा करू नका. हरी बोला, पुन्हा एकदा हरी बोला. 2-2दा एवढा आवाज करून कशाला सांगायचं? ही खंत ज्ञानोबांनी व्यक्त केली. ज्ञानोबांचा अभंग आहे, वाजत असे बोंब कोणी नायक की काय. आम्ही बोंब मारून सांगतोय तरी लोक ऐकत नाही. खंत व्यक्त केली. हीच खंत व्यक्त केली व्यासांनी. महाभारतामध्ये पहा आपण, ऊर्ध्व बाहुर्विरमेश नच कश्चित शृणोति मे धर्मात् अर्थश्च कामश्च सधर्म किं न सेव्यते. हीच खंत व्यक्त केली. हीच खंत वसिष्ठांनी व्यक्त केली रामायणात. का बोलतात त्याला? की एकदा नाही अनेकदा संतांनी सांगितलंय. नाम सहज आहे, राम म्हणावं म्हणत नाही, हरकत नाही. संतांनी सांगितल्यावर तरी म्हणत, तरी माणूस म्हणत नाही. हरी बोला, हरी बोला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का 2-2दा? कारण ज्ञानोबांना 700 वर्षापूर्वी माहिती होतं, एकदा सांगून ऐकण्यातले हे नाही. 700 वर्षापूर्वी त्यांना जाणीव होती, एकदा सांगून ऐकण्यातले हे नाही, यांना वारंवार सांगावं लागेल. म्हणून त्यांनी ईश्वर निष्ठांकडून ही अपेक्षा व्यक्त केली की तुम्ही एकत्र बसून ब्रह्मज्ञान नामोकर्माया चर्चा करतच बसू नका. अनवरत भूमंडळी भेटतो भूता. या भूतमात्रांना अनवरत भेटत राहा, अनवरत मांडल्याचा वर्षाव यांच्यावर करत राहा. यांना पुन्हा पुन्हा नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या हे सांगत राहा. तर एवढं सगळं सांगून झाल्यावर तरी माणसाने राम म्हणावं होती, तरी म्हणायला तयार नाही. म्हणजे सहज आहे म्हणायला तयार नाही, प्रयत्न केले तरी म्हणायला तयार नाही. मग नाथ महाराज म्हणतात की एवढं करूनही ज्या अर्थी नाव घेत नाही, त्या अर्थी हा माणूस नाही, भूतापासून जन्माला आला. कारण भूतच अशी असतात जी ऐकत नाही. भूतच काय माय गेली होती भूतापाशी. म्हणजे आईचा जसा व्यभिचार आहे तसं याचा जन्म भूतापासून झाला हे नाथ महाराजांना सांगायचंय ना. एवढं सगळं करूनही हा नाम घेत नाही, मुखात याच्या देवाचं नाव येत नाही, त्या अर्थी बहुतेक याच्या जीवनामध्ये याचा जन्म हा याच्या आईला भूतापासून झालेला असला पाहिजे. कारण याची आई व्यभिचारी असली पाहिजे. कारण व्यभिचार करणं म्हणजे हेच आहे, आपलं सोडून दुसऱ्याच्या नादात लागणं हा व्यभिचार आहे. तसं भगवत नाम आपल्या करता या कलियुगामध्ये दिलेलं असून सुद्धा ते सोडून घेऊन विषयाच्या नादाला लागला, हा व्यभिचार ज्या अर्थी याच्याकडून घडतो आहे त्या अर्थी याची आई व्यभिचारी असली पाहिजे. आणि इतकं सगळं करूनही तो नाम घेत नाही, याचा अर्थ हा भूतापासून जन्माला आलेला असतो. म्हणजे काय होतं, जन्माला आलेलं मूल आईचेही काही गुण घेऊन येतात, बापाचे गुण घेऊन येतात. ते फक्त आईचे गुण घेऊन येत नाही.
ते फक्त बापाची गुण घेत नाही, आईचंही काहीतरी येतं, बापाचंही काहीतरी येतं, दोन्ही कुठून काहीतरी इकडचं तिकडचं कमी जास्त येणार की नाही, येतं. बापाचे काही गुण असतात, आईचे काही गुण असतात, थोडं इकडचं थोडं तिकडचं. तिच्या माहेरच्यांना वाटतं तिचंच आहे सगळं, आणि तिच्या सासरच्यांना वाटतं सगळं ह्याचंच आहे. काय गंमत असते मला कळत नाही. नुकतं जन्माला आलेलं मूल काही तासाच असतं ते, तरी बघायला जमलेल्या बायका कसं काय हुबेहूब आईवर गेला, कसं ओळखू शकतात? कसं शक्य आहे मला सांगा? ते कुठं ती कुठं कशावरून म्हणायचं? बरं, त्या ज्या म्हणत असतात ना अगदी आईवर गेलाय, ते सगळे तिच्या माहेरची मंडळी असते, आणि त्या बघून गेल्या आणि सासरची मंडळी बघायला आली की त्या सासरच्या बायका, पण हे बायकाच करू शकतात. इतकं सामर्थ्य तपासून लोकांना त्याच्यावर घालून देणं हे सामर्थ्य पुरुषाला असूच शकत नाही. ही बुद्धी, ही दृष्टी ढोबळ आहे तुमची म्हणजे माझी पण ढोबळ दृष्टी आहे. आपण इतक्या सूक्ष्मतेने बघूच शकत नाही. मग तिच्या सासरच्या ते सगळे आले की मग ते म्हणते, अरे निव्वळ वडिलावर गेला, ह्याचा बाप असाच दिसत होता लहानपणी. हिला काल कोणती ओवी घेतली ते लक्षात नाही, पण ह्याचा बाप कसा दिसत होता ते 50 वर्षापूर्वीचं 40 वर्षापूर्वीचं लक्षात आहे. किती कमाल असेल सांगतात. ठीक आहे, काही का असेल ना, बापाचं काही येत असेल, आईचं काही येत असेल, बापाचा रंग येत असेल, आईची बडबड येत असेल, पण काहीतरी येतच असेल. म्हणजे तशाच अर्थाने नाही, मी आपल्याला सांगेल तसंच हे असं नाही, म्हणून मी सांगेल काहीतरी येतच असणार की नाही. आईचं येणार, बापाचं येणार. मग काय माय गेली होती भूतापाशी, याचा विचार करताना नुसतं भूतापाशी गेली असं नाही म्हणणं. याचा बाप भूत असला पाहिजे, याची माय व्यभिचारी असली पाहिजे, हे सांगण्यात तात्पर्य. काय तात्पर्य? व्यभिचार कोणता? आपलं सोडून परक्याच्या नादाला लागले. आपल्याला या युगामध्ये काय साधन दिलं? नामस्मरण, कल्पधारी कीर्तना, म्हणजे आपलं साधन नाम हे आहे. ते सोडून हा नामाला सोडून अन्याकडे विषयाकडे प्रवृत्त झाला, हा याचा व्यभिचार आहे. कुठून आला? आईकडून. कारण ती आपला पती सोडून भूताकडे गेली, तिचा व्यभिचार आहे. तो व्यभिचार हा स्वभाव तिच्याकडून याच्याकडे आला. आणि भूताचा कोणता स्वभाव आला? भूताचाही स्वभाव आलाच की नाही याच्याकडे, बापाकडूनही काहीतरी येणारच की नाही. भूताचं काय आलं? सहज उपलब्ध असूनही तो करत नाही, कुणाचंही ऐकत नाही, सांगितलेलं ऐकत नाही, हा भूताचा स्वभाव. नाम घे म्हणून सांगितलेलं ऐकत नाही, म्हणून भूतापाशी गेली, हा भाग. आणि आपलं नाम सोडून विषयाकडे प्रवृत्त झाला, हा व्यभिचार. आई काय माय गेली होती भूतापाशी, आणि आई आणि बाप या दोघांचे गुणच घेण्याच्या ऐवजी या दोघांचे दोषच यांनी घेतले. म्हणून नाथ महाराज म्हणतात, नाम नये मुखासी अरे मोढा, म्हणून त्याला मूर्ख म्हणते. आईचे गुण घ्यावेत, बापाचे गुण घ्यावेत, मान्य आहे. मुलाला आपण असं म्हणतो की एखाद्या मुलाच्या बाबतीत एखादं मूल आहे ना, भाग्यवान आहे. का भाग्यवान आहे? आईचे चांगले गुण आले, मातृमुखी झाला, आईचा चांगला गुण त्यांनी घेतला. आणि वडील कायम कष्ट करतात, मुलगा सुद्धा खूप कष्टाळून अभ्यासू आहे, चांगला गुण आला म्हणून भाग्यवान. पण आईकडूनही दोषच घेतला आणि बापाकडूनही दोषच घेतला. त्याला नाथ महाराज म्हणतात, तरी एवढं होऊनही तुझ्या मुखाला नाम येत नाही, म्हणून त्याला म्हटलं मूढ. आता हा मूढ कोण आहे? मागे विचार होऊन गेला आपला. मूढ म्हणजे काय? मूढ शब्दाचा अर्थ काय? मूढ कुणाला म्हणायचं असतं याचा विचार आपण करून आलो. तो शहाणपणा त्यांनी घेतला नाही, मूर्खपणा घेतला. काय करायचं असला शहाण म्हणून ज्ञान तुकोबारांनी काही ठिकाणी म्हटलंय, हरिभक्ती वीण जळत याची शहाणपण. अरे हरिभक्ती नाही आणि शहाणपणा आहे, काय करायचंय? आणि कलय माझ्या मना हो का पंडित शहाणाकार आपण बोलतो. काय करायचंय
असला शहाणपणा घेऊन? जो शहाणपणा आम्हाला भक्तीमध्ये प्रवृत्त करत नाही तो शहाणपणा जळो असं जर म्हणायचं असेल तर शहाणपणा या शब्दाचा अर्थ हा आहे की शहाणपणा तोच जो आम्हाला भक्तीमध्ये प्रवृत्त करतो. आणि तसा शहाणपणा नसेल आणि तो भक्तीमध्ये प्रवृत्त होत नसेल तर नाथ महाराज म्हणतात एवढं होऊनही नामनय मुखासी अरे मूढा अवजानंतिमा मूढा मानुषीं तनुमाश्रितम. मूढ शब्द अनेक अर्थाने वापरला गेला. मूढ म्हणजे मूर्ख. कोणता मूर्ख? कसा मूर्ख? मूर्खपणाच्या काही अवस्था वेगवेगळ्या आहेत. मूर्खपणाचे टप्पे पुष्कळ आहेत. पहिल्या टप्प्यावरचा मूर्ख कोणता, त्याच्यावरच्या टप्प्यावरचा कोणता, हे माझं मत नाही. हे संत वाङ्मयातून आपल्याला मला सांगायचं नाही. काय होतं, अशा पद्धतीनं मूर्खांचे टप्पे आपण सांगत बसलो ना की समाजामध्ये काही लोक असे असतात की आपण कोणत्या टप्प्यावर त्याचा शोध घेतात. त्या संशोधनाची आता आवश्यकता नाही आपल्याला. हे संशोधन घ्यायचं आहे. आपण ह्याच्यात कुठे बसतो? प्रकार सांगितले की आपण कुठे बसतो. प्रकाराचे 3 तुकापणे केले जग म्हणलं की मग हे 3 प्रकारात मी कुठे बसतो लगेच शोध घेतो की नाही म्हणून मी टप्पे सांगत. म्हणून त्याला मूढ असं म्हटलं. परमात्म्याला न जाणणारा, परमात्म्याला मानुष्य रूपामध्ये जाणणारा मूढ म्हटलं गेले. अवजानंती मूढा. कोण? मानुषीं तनुमाश्रितम. अरे मी मनुष्य देहात आल्यामुळे मला मनुष्यच समजतात, मला खऱ्या रूपानं जाणत नाही, ते मूढ आहे असं भगवान म्हणाले. अशी कितीतरी जण होते त्या काळामध्ये. भगवान श्रीकृष्णाला माणूस म्हणून कृष्ण नामाचा जप न करणारे, कृष्ण नाम न घेणारे अनेक माणसाचं नाव काय घ्यायचंय? शिशुपालाने कुठं ओळखलं? बाकीच्यांचं जाऊ द्या. दुर्योधनाने कुठं ओळखलं? किती जणांनी ओळखलं? फार लोकांनी ओळखलं नाही भगवंता. फार कमी. पहाते पांडव अखंड वनवासी त्या देवाला विसरले नाही. वनवासात पांडव एखादा अपवाद, पांडवांसारखा, उद्धवासारखा एखादा अपवाद, सुदामदेवासारखा एखादा अपवाद आपल्या बरोबर आपल्या गुरूच्या जवळ एका आश्रमात एका ठिकाणी राहून सुद्धा हा आपल्यासारखा माणूस नसून हे परब्रह्म आहे ओळखणारे एखादे सुदामदेव, एखादी राधा, एखादी कुब्जा, कुणीतरी एखादी आपण का बोललो चालो जाणे वाट ऐसा वेळा एखादा. सगळ्यांना नाही जमलं ते. बहुतेक आम्ही माणूस म्हणूनच त्यांना संबोधलो, माणूस म्हणूनच त्यांच्या बरोबर व्यवहार केला. महाभारतामध्ये एक वचन आहे. महाभारताने असं म्हटलंय, न भूत संघ संस्थानो देवस्य परमात्मनः यो व्यक्ती भौतिकं देहं कृष्णस्य परमात्मनः स सर्वस्मात् बहिष्कार्यः श्रौतस्मार्थ विधानतः मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानम आचरेत. महाभारताचं वचन आहे. महाभारत म्हणतं, जो कोणी भगवान श्रीकृष्णाला पंचमहाभूताचं एकत्रीकरण झालेला देह समजतो आहे तो मनुष्य मूर्ख आहे. त्याला कळत नाही. यो व्यक्ती भौतिकं देहं, भगवंताचा देह भौतिक आहे, पंचमहाभूतात्मक आहे, मानवाचा देह असल्यासारखा आहे असं ज्याला वाटतं तो भगवंताला भौतिक मानतो. काय करा? सर्वस्मात् बहिष्कार्य. त्याला सगळ्या कर्मामधून बहिष्कृत करा. कोणत्या? श्रौत स्मार्त विधानता. श्रौत कर्मातूनही बहिष्कृत करा आणि स्मार्त कर्मातूनही बहिष्कृत करा. आणि असा मनुष्य जर समोरून येताना दिसला, त्याचं तोंड बघायची पाळी आली तर मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानम आचरेत. जो भगवंताला माणूस समजतो असा माणसाचं तोंड जरी बघितलं तरी अंगावरच्या कपड्यांविषयी अंघोळ करा. सचैल स्नानम आचरेत महाभारताचं वचन आहे. आणि म्हणून असे जे लोक असतात त्याला गीता म्हणते, भगवान म्हणतात, अवजानन्ति मां मूढा. त्या मूढ. आता इथं मूढ कोण आहे? जो भगवंताला मनुष्य म्हणून जाणतो तो मूढ नाहीये इथे. जो भगवंताचं नामस्मरण करत नाही तो मूढ म्हणतो. ज्याच्या ठिकाणी फक्त दोषच आहेत त्याला मूढ
म्हणून भगवान म्हणतात, नाम नये मुखासी अरे मूढा, तुझ्या मुखाला नाम येत नाही का बाबा? यायला पाहिजे. ते सहज आहे, सोपं आहे, पण तरी तू घेत नसलास तर बहुतेक कुठेतरी बीजातच होत आहे. आपण व्यवहारामध्ये असं बऱ्याच वेळेला पाहतो, सगळं केलंय, सगळं चांगलंय, पण पिकच चांगलं आलं नाही. माणूस शेवटी कुठेतरी बीजावर घालतो, नाही हो बीज चांगलं मिळालं नाही. माणूस म्हणतो झाड मोठं झालंय तरी आंबा लागत नाही, काय नाही ती बीजच खराब आहे, जातच खराब असेल, असं माणूस म्हणतो की नाही? कारण त्याच्यावरून आपण झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे, ज्ञानोबा बोलतात. झाड जाणीजे फुले, फुलावर फुलं चांगली यायला लागली, माणूस म्हणतो झाड चांगलं लागलं, रोपट चांगलं निघालं, गंध सुगंध पुष्कळ छान आहे, मनुष्य म्हणतो चांगल्या जातीचं झाड मिळालं. मानस जाणीजे बोले, बोलण्यावरून माणूस कळतो. मानस जाणीजे दोन्ही अर्थाने, मानस म्हणजे माणूस जाणीजे पण, आणि मानस म्हणजे मानस मनोदय, दोन्ही जाणीजे माणसाच्या बोलण्यावरून कळतं. तो कसा आहे, कुठला आहे, काय शब्द वापरतो, काय भाषा वापरतो. आपल्याकडे ना प्रांतावरून आपण ओळखतो की नाही, त्याची भाषा ऐकून आपण म्हणतो ना, तुम्ही मराठवाड्यात आहे का म्हणतो की नाही? म्हणतो ना, आपली भाषा कळते, बोलण्यावरून आपण ओळखतो. शुद्ध बोलायला लागलं, तुम्ही पुण्याकडचे का? पुण्याकडे माणसं शुद्ध बोलतात असा एक गैरसमज अनेक वर्षापासून असं काही नसतं. येऊन राहिला का, जाऊन राहिला का, आपण विचारतो वराडातले का तुम्ही? येऊन राहिला, जाऊन राहिला, तो जातो तर राहिला कसा? आपल्याला प्रश्न पडतात मराठवाड्यामध्ये. येईना जाईना म्हणले की नाते स्पष्टच आहे, म्हणजे सांगत बसत नाही मी. शिवी घेऊन बोलायला लागला की कोल्हापूर. मी काय बोलतो, अहो सरळ न बोलता अर्ध वाक्य हिंदीत आणि अर्ध वाक्य मराठीत की समजा तो मुंबई आहे की नाही? आपण म्हणतो की नाही असं? पादत्राणावरून आपण ओळखतो कोल्हापुरी चप्पल, कोल्हापूर लगेच लक्षात येतं, चपलीच्या बांधणीवरून आपल्याला कळतं. मानस जाणीजे बोले. एखादा मनुष्य शिव्या देऊन बोलायला लागला, रागावलेला दिसतो तर जवळ जाऊ नका. एखादा मनुष्य खूप प्रेमाने बोलायला लागला तरी माणसं म्हणतात प्रेमाने बोलतोय बरं, जवळ जाऊ नका. कारण हे प्रेमाने बोलणारे घातच करतात, हे माणसांना माहिती असतं. कालिदासाचं अतिस्नेहा पापच अंकी, कालिदासाने म्हणतात. अति प्रेम करायला लागला की समजा मनात कुठेतरी पाप आहे, किंवा प्रेमाने बोलायला लागला, आणि माणूस स्नेहाळ दिसतो बरं, स्नेह प्रेमळ माणूस दिसतो, काही हरकत नाही. हे मानस जाणीजे बोले, कारण आपण कारणाचा शोध घेत असतो. भोगे जाणीजे गेले पूर्वजन्मीचे, आपल्याला जे भोग प्राप्त होतात त्याच्यावरून पूर्वजन्मात आपण काही पापपुण्य केलेलं आहे असं आपल्याला कळतं ना, कळत असतं. तसं नाथ महाराज म्हणतात की अरे बाबा, की ज्या अर्थी तू इतकं सरळ सांगून, इतकं सोपं सांगून, इतकं सहज नाम देऊनही घेत नाहीस, त्या अर्थी तू मूर्ख असला पाहिजेस, मूढ असला पाहिजेस. तुझा जन्म चांगल्यापासून झालेला आहे असं वाटत नाही, तुझं मूळ चांगलं नाही, तुझं बीज चांगलं नाही. काय माय गेली होती भूतापाशी, नाम नये मुखासी अरे मूढा. बर, कोणी म्हणेल, आता कालचा प्रश्न पुन्हा, कोणी म्हणेल की ठीक आहे तो नाम घेत नाही, इतकं रागवायचं कारण काय, काय त्याच्यात बिघडतं? नाथ महाराज म्हणतात आत्ता बिघडत नाही बाबा, त्याने नाम घेतलं नाही, आत्ता त्याला काही त्याचं नुकसान झालं, मला काही म्हणायचं नाही. नाथ महाराज म्हणतात नामस्मरण न करता केलेली साधना जन्म जन्मांतरामध्ये दुःख देते. एका जन्माचं दुःख देत नाही, जन्म जन्मांतराचं दुःख देते. म्हणून नाथ महाराज म्हणतात आत्ताच तुला म्हणत नाही, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता देशील होशील तू. अरे जेव्हा तुला पुढं या, कारण आपण काल बोललो ना की असं जे नाम आहे की जे सगळ्या साधनाचं बीज आहे, कोणतंही साधन करताना ते भक्तियुक्त अंतःकरणानं नामस्मरण युक्त करावं लागतं. आपण काल
बोललो, तृतीय अध्याये विष्णू त्रेतायाम यजतो मकळे द्वापारे परिचर्यायाम कलौतधरी कीर्तनात, त्याच्यामध्ये युगायुगाची जी संगती साधन रूपानं लावून दिली गेलेली आहे, त्याच्यामध्ये कलौतधारी कीर्तनात म्हणजे उरलेल्या युगामध्ये सांगितलेली साधनं कलियुगात करायचीच नाही, त्याचा आत्यंतिक निषेध आहे असं नाही, तर ती साधनं नामस्मरण युक्त करायची आहे. नामाची जोड जर आपण त्या साधनांना दिली नसेल तर ती साधनं ठरत नाही. ती साधनं ही कर्मरूपानं महापाप होतात असं काल आपण बोललो. का ज्ञानोबांचं सगळं मी दृष्टांतासह बोलून दाखवलं आपल्याला. भक्तीविना जे आहे ते महापाप नाही. भक्तिशिवाय केलं जातं ते महापाप नाही का? मग नामस्मरण न करता तू जे केलंयस त्याच्याने तुला काही पुण्य प्राप्त होईल असं तुला वाटत असेल तर तो भ्रम आहे. आणि जे पाप तुझ्याकडून या रूपानं झालंय, नामाचा निषेध करून झालेला आहे, त्या पापाचा हिशोब विचारणारा पुढं जेव्हा तुला कोणी भेटेल त्यावेळेला काय उत्तर देणार आहेस कोण? कारण पापाचा परिणाम माणसाला भोगावाच लागेल हा नियम आहे. आपण मागे बोलून आलो, केले कर्म झाले तेच भोगा आले उपजले मेले ऐसे किती, या चरणावर बोलताना आपण विस्तारानं हा विषय बोलून आलो. मनुष्य जे कर्म करतो त्या कर्माचा परिणाम त्याला भोगावा लागतो. कर्म केलं आणि भोग भोगावे लागले नाहीत असं उदाहरण या जगताच्या पाठीवर आतापर्यंतच्या इतिहासात नाही. आतापर्यंतच्या इतिहासात नाही. केलं आणि भोगावं लागलं. आणि त्याचा व्यतिरेक काय सांगतो? न केलेलं भोगावं लागलं असंही उदाहरण या जगताच्या पाठीवर. असे उदाहरण नाही. त्याला आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये एका अधिकरणामध्ये याचा विचार केला. कर्मातले दोन दोष असतात. ते दोष कर्माच्या बाबतीत आतापर्यंत दिसले नाही, पण ते दोष मान्यता पावलेले. कोणते दोष? कृत प्रणाश आणि अकृत अभ्यागम असे दोन दोष. कृत म्हणजे केलेलं, प्रणाश म्हणजे वाया गेलं. केलेलं वाया गेलं, पण न देता गेलं असं उदाहरण जगाच्या पाठीवर नाही. आणि अकृत म्हणजे न केलेलं, त्याचा अभ्यागम झाला, त्याची प्राप्ती झाली असं एकही उदाहरण नाही. न केलेलं भोगावं लागत नाही आणि केलेलं वाया जात नाही. केलेलं भोगावरच लागेल आणि न केलेलं भोगावरच लागणार नाही. अन्वय व्यतिरेक दोन्ही पाहून घ्या. अकृत अभ्यागम आणि कृत प्रणाश हे दोन दोष कधीच येत नाही. पराकृत श्रुते हे असं सूत्र आहे ब्रह्मसूत्रात. त्याच्या खालचं भाष्य बघा आचार्यांचं. आम्ही जे जीवनात तिथे या दोन ठिकाणी जाऊ तो विषय, परंतु हे दोन दोष कर्माच्या ठिकाणी नसतात. मनुष्य कर्म करेल तर त्या कर्माची फलं त्याला भोगावी लागतील. कुणाला भोगा? अरे कोणी असो, तो या मृत्यू लोकात मानवी देह घेऊन जन्माला आलेला असेल तर तो कोणीही असला तरी त्याला ही कर्माची फलं भोगावी लागतील. अशी उदाहरणं आहेत. ही उदाहरणं अनेक देता येते. अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कार्य शुभाशुभम ना भोक्तं क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि. पंचदशीमध्ये अजून एक विधान आणि उदाहरण त्याला दिलंय. अवश्यम भावी भावाना प्रतिकारो भवेष्यति तदा दुःखैहि न लिप्येरन नल राम युधिष्ठिरः. नलाला चुकवता आलं नाही. माणूस आहे या सोडून, राम देव आहे त्यालाही चुकवता आलं नाही. आणि युधिष्ठिर हा भगवत कृपांकित आहे त्यालाही चुकवता. जो माणूस आहे त्याला चुकवता येत नाही, भगवत कृपांकित आहे त्याला चुकवता येत नाही. नाही भगवंतालाच आपलं कर्म चुकवता येत. आपली काय कथा? देवाला कर्म चुकवता येत नाही. ज्ञानोबांचा एक अभंग आहे. परियसी गव्हारा सादर कर्मे निर्मनुष झाले सदर भिल्ले बिंदिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्र नयन. या अभंगामध्ये नाथ महाराज उदाहरण देतात
कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीता देवी. हे सगळं कर्माचा परिणाम आहे म्हणतात. धर्मराज युधिष्ठिर सत्य प्रतिज्ञा, नेहमी खरं बोलणारे, पण एकदा अर्धसत्य बोलावं लागलं. नरोवा कुंजरोवा बोलावं लागलं. ठीक आहे, अश्वत्थामा हतः नरोवा कुंजरोवा. एक नरोवा कुंजरोवा भगवंतानी वर येऊ दिलं नाही वगैरे वगैरे महाभारतातला इतिहास आहे. अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा मुलगा. अश्वत्थामा हा रणांगणावर होता. द्रोणाचार्यांकडे सेनापती पद होतं. द्रोणाचार्यांचं युद्ध सुरू झाल्यानंतर द्रोणाचार्य कुणालाच पराजित होईना. हे एकटे आपल्याला आवडत नाही हे कळल्यावर पांडव भगवंताकडे गेले आणि भगवंतांना त्यांनी असं विचारलं की देवा, हे द्रोणाचार्य आम्हाला आठवत नाही, काय करावं? त्यावेळेला भगवंतांनी पांडवांना असं सांगितलं की ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्याला शारीरिक बलानं पराभूत करता येत नाही त्यावेळेला त्याचं मानसिक खच्चीकरण करा. देवानी त्या वेळेला सांगितलेलं आहे. काय करायचं? भगवंतांनी सांगितलं, कौरवांच्या सैन्यामध्ये अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे हे यांना माहिती होतं, कारण यांनीच नाव ठेवलं होतं त्या हत्तीचं. त्यामुळे त्या अश्वत्थामा हत्तीला मारून टाका आणि अश्वत्थामा मेला मेला म्हणून उठवा. कारण द्रोणाचार्यांची एक प्रतिज्ञा होती की माझा मुलगा गेला आहे, ज्या क्षणी मला कळेल त्या क्षणी मी धनुष्यबाणाचा त्याग करेन, शस्त्र त्याग करेन, उठवा. सगळ्यांना बरं वाटलं युक्ती म्हणून. ते झालं सगळं. अश्वत्थामाला मारलं, हत्ती मेला वगैरे वगैरे सगळं झालं. मेला मेला अश्वत्थामा मेला 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 झालं सगळीकडे. द्रोणाचार्यांच्या कानावर गेल्यानंतर द्रोणाचार्य म्हणाले, खोटी बातमी, शक्यच नाही. का? माझा अश्वत्थामा मरू शकत नाही, कारण अश्वत्थाम्याला मी दिलेलं जे शिक्षण आहे ते युद्धाचं जे शिक्षण आहे त्याला पराभूत करणारा या रणांगणावर एकही निर्णय मला खात्री आहे. म्हणून नंतर द्रोणाचार्यांनाही जे कर्माची फल भोगावी लागली तेच कारणच ते आहे. एक पांडवांना द्रोणाचार्यांचा लाडका शिष्य अर्जुन, पण अर्जुन लाडका हे प्रसिद्ध झालंय. खरा लाडका अश्वत्थामाच होता, कारण अर्जुनाला चोरून त्याने अश्वत्थामाला काहीतरी शिक्षण दिली. अशी उदाहरण महाभारतात आहे. अरुंद तोंडाचं मडकं द्यायचं अर्जुनाला, याला मोठ्या तोंडाचं मडकं द्यायचं. हे काय द्यायचं? काहीतरी काम केल्याशिवाय शिक्षण नाही. गुरुकुल पद्धतीचा नियम आहे. आश्रमात काम करा, शिक्षण घ्या. काम नसेल तर अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयाः महाभारतात आलं. सेवा न करणं, गडबड करणं आणि आत्मस्तुती करणं हे विद्येचे 3 शत्रू आहेत असं महाभारत म्हणतं. मग ते काय करायचे? सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी एक एक मडकं दिलं होतं. पाणी भरा आश्रमातलं. दिवसभर पाणी लागतं आश्रमाला. काही गुरांना पाणी लागतं, आपल्याला वापरायला पाणी लागतं, आंघोळीला पाणी लागतं, स्वयंपाकाला पाणी लागतं. विद्यार्थ्यांनी पाणी भरलं पाहिजे. मग सगळ्यांना मडकी दिली. त्याच्यात सगळ्यांना अरुंद तोंडाची मडकी दिली आणि अश्वत्थाम्याला मोठ्या तोंडाचं मडकं द्रोणाचार्य. मग ते मोठ्या तोंडाचं असल्यामुळे ते लवकर भरून व्हायचं. ते भरून अश्वत्थामा आला की बाकीचे येईपर्यंत याला वेगळं शिक्षण द्यायचे. याचा परिणाम नंतर भोगावा लागला. अश्वत्थामा मेला हे कळल्यावर द्रोणाचार्य म्हणाले नाही. आणि दुसरं कारण त्यांनी सांगितलं, अरे माझा मुलगा चिरंजीव आहे. चिरंजीवाच्या यादीत पहिलं नाव याचं घातलं अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुवंश विभीषण. मरत नाही, पण सांगणारे इतके खात्रीपूर्वक आम्ही बघितलं डोळ्यात. सांगणारे विचित्र असतात नेहमीच. आम्ही बघितलंय डोळ्याने. नाही रे, अश्वत्थामा कसा आम्ही आमच्या डोळ्याने बघून आलो. इतकी खात्री. द्रोणाचार्यांनी सांगितलं, तुमच्यावर माझा विश्वास नाही.
अश्वत्थामा मेला हे मला धर्मराजांनी सांगावं. शत्रू आहे, धर्मराज शत्रू आहे, पण तो काळच असा होता की शत्रूवर सुद्धा विश्वास ठेवायच्या लायकीचा शत्रू त्यावेळेला मिळत होता. मी त्याला विचारलं, द्रोणाचार्य निघाले धर्मराजाकडे. धर्मराजाला कळलं द्रोणाचार्य येतात आणि हे विचारायला येतात. ते घाबरले सत्यप्रतिज्ञेने. ते गेले भगवंताकडे पळत, देवा अडचण काय झालं. आणि ते द्रोणाचार्य येतात, येऊ दे, गुरु आहेत तुझे, पूजा कर, पाद्य पूजा कर, हात घाल, दक्षिणा दे, पाया पड. नाही नाही, ते अश्वत्थामा मेला का म्हणून विचारायला येतात. काय करू, खरं बोलू का खोटं. प्रांजळ माणूस खोट सुद्धा विचारून बोलतो. प्रांजळ आहे, खोट बोलू का. लहान मुलं कधी कधी निष्पाप मनाचं असताना ते आईला आई खोटं बोलून त्याला त्यांची परवानगी घ्यावी वाटते त्याला. कारण प्रांजळ असतं, कारण निष्पाप असतं, निर्वैर असतं. तेव्हा काय करू. भगवान म्हणाले, तू जाणे, तुझे गुरु जाणे. तेव्हा अवघड होईल सगळं. काय करू सांग. धर्मराज म्हणाले, अडचण ती नाही. त्यांनी जर मला विचारलं ना अश्वत्थामा मेला का, तर मी म्हणेन हो मेला. पण त्यांनी जर मला विचारलं माझा मुलगा अश्वत्थामा मेला का, तर माझी अडचण. भगवान म्हणाले, काही डोळे झाकून खोटं बोलतो मी. खोटं बोल, मी आतापर्यंत बोललो नाही. तर ठीक आहे, तुला खोटं बोलायचं नाही ना, मग एक काम कर, तू सांग अश्वत्थामा हात, पण माणूस का हत्ती मला माहिती. एवढं म्हण. हे मान्य, हे मान्य, हे अर्धसत्य झालं, पण हे मान्य. मग ते आले, त्यांनी विचारलं माझा मुलगा अश्वत्थामा मेला का. यांनी सांगितलं अश्वत्थामा हात नरोवा कुंजरोवा. हे म्हणताना भगवंतांनी इतक्या मोठ्याने ढोल पिटले, ते नरोवा कुंजरोवा कुणालाच ऐकू गेले. अश्वत्थामा हात एवढंच ऐकलं आणि त्यांनी आपल्या शस्त्रत्याग केला. नंतर त्यांना मरावं लागलं वगैरे सगळं झालं. आता हे जे अर्धसत्य बोलणं धर्मराज युधिष्ठिराकडून भगवद्गीतेने झालं होतं, त्या अर्धसत्य बोलण्याचा परिणाम असा झाला की जेव्हा हे सगळं संपलं, युधिष्ठिराचं राज्यही संपलं आणि स्वर्गारोहणाला ज्या वेळेला हे सगळे पांडव निघाले, त्यावेळेला दुर्योधनाचा पायाचा अंगठा गळून पडला. आणि दुर्योधनाने हा प्रश्न यक्षाला विचारला की मी आयुष्यभर सत्य प्रतिज्ञ होतो, माझ्या पायाचा अंगठा का गळून पडला. त्याला यक्षाने उत्तर दिलं, तू अर्धवट सत्य एकदा बोललायस. कोणी असो त्याला भोगावं लागतं. मी कधी कधी विचार करतो, अर्ध सत्य एकदा बोलून याचा अंगठा गळून पडला, आपलं तिथं जाईपर्यंत काय काय गळून पडणार, काय काय गळून पडणार आहे. अखंड असत्य बोलत आलोय आपण, काय काय गळून पडेल देव जाणे. तिथं जाईपर्यंत आपलं काय राहील हाच प्रश्न. तर गेले तिथं गेल्यावर सगळं संपलं नाही. स्वर्गाच्या दारामध्ये धर्मराज युधिष्ठिराचं स्वागत झालं आणि हे स्वागत केल्यानंतर दूतांनी स्वर्गातल्या त्यांना असं विचारलं की तुम्ही आयुष्यभर सत्य बोलत आलात म्हणून तुम्हाला स्वर्ग आहे, पण कसं का असेना, भगवत आज्ञेने का असेना, तुम्हाला एकदा असत्य अर्धसत्य बोलावं लागलेलं आहे. खरं म्हणजे अर्धसत्य वगैरे असं काही नसतं. एक तर सत्य असतं, नाहीतर असत्य असतं, दोनच प्रकार असतात. पण कसं का असेना तुम्हाला एकदा हे खोटं बोलावं लागलेलं आहे, तर तुम्हाला नरकात जावं लागणार नाही, पण नरकाचं दर्शन करावं लागणार. किंवा नरकात पडावं लागणार नाही, पण नरकाचं दर्शन आहे. मग काय करायचं. सत्याचा परिणाम म्हणून आधी स्वर्ग भोगायचा का आधी नरकाचं दर्शन करून यायचं. तुम्ही म्हणाल तर आधी नरकाचं दर्शन करून येऊ, मग काय हे सगळ्यांना विचारत नाही. युधिष्ठिराला फक्त विचारलं होतं.
भ्रमात राहू नये. आपल्याला विचारत नाही हे आधी हे का आधी ते, आपल्याला उचलतात आणि आधी उभं तेलाच्याकडे. आपलं ठरलेलं आहे. धर्मराजाला आपल्या कर्माचं फल चुकवता आलं नाही, रामचंद्र प्रभूंना चुकवता आलं नाही, दशरथाला चुकवता आलं नाही, सीता मातोश्रीला चुकवता आलं नाही. ही एवढी मोठी